प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याच्यावर प्रभूचं आत्मिक प्रगटीकरण नामासाठी काय आहे ते आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून भाकरी व पाण्याची मसक घेतली आणि ती हगारीला देऊन तिच्या खांद्यावर ठेवली आणि मुलासह तिला रवाना केले. तेव्हा ती निघून बेरशेबाच्या रानामध्ये भटकत राहिली आणि मस्केतले पाणी संपल्यावर तिने मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बरीच दूर म्हणजे बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली, कारण तिने म्हटले, मुलाचे मरण मला पाहिलं नको. आणि ती त्याच्यासमोर बसून मोठमोठ्याने रडू लागली. पाहिलं उत्पत्ती याचा 21वा अध्याय आणि त्याचं 14, 15 आणि 16 हे 3 वचन आपण पाहिले. आपण या ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी अब्राहम आणि हगारला विभक्त व्हायचा आहे आणि या ठिकाणी आपण बघतो का मोठ्या पहाटेच तो तिच्याकडे भाकर देतो, मसक देतो आणि कोणाला रवाना करतो? हगार आणि कोण? तिचा मुलगा इस्माईल. हगार आणि कोण? इस्माईल. बायबल सांगतं का मोठ्या पहाटेच त्या ठिकाणी अब्राहम उठतो, ते तयारी करतात, कारण त्या दिवसापासून त्यांना वेगळं व्हायचं आहे आणि म्हणून ते वेगळं होत असता प्रवास करण्यासाठी बायबल सांगतं की अब्राहम आणि हगारला आणि इस्माईलच्या प्रवासासाठी त्या ठिकाणी त्यांना भाकर आणि मसकमध्ये पाणी त्यांना भरून दिलेलं आहे. आणि बायबल सांगतं का प्रवास करत असता मसकमधलं पाणी संपत आहे आणि पाणी संपल्यानंतर शरीरामध्ये प्राण राहिला नाही. पुढचा प्रवास त्यांच्याकडून होत नव्हता आणि तिला वाटलं का आता पाण्याची तरतूद होणार नाही आणि माझं मुलाचं जीवन या ठिकाणी वाचू शकत नाही, कारण ज्या अरण्यात ते प्रवास करत होते अत्यंत भयानक ऊन त्या ठिकाणी होतं. कोणता विसावा त्यांना भेटत नव्हता. उन्हामुळं जीवन जे आहे, शरीर जे आहे हे बोलू लागलं होतं. जसं आपण बघतो का या मे महिन्यात आम्हाला दिसतं किती उन्हाळा आहे आणि पाण्याची गरज आम्हाला किती आहे आणि त्याही ठिकाणी पाण्याची गरज न भागल्यामुळं त्यांचं शरीर, कारण इस्माईल जो होता हा लहान होता, 16 किंवा 17 वर्षाचा, आणि म्हणून ती तहान सहन न झाल्यामुळं त्याच्या शरीरामध्ये प्राण राहिला नाही आणि शेवटी बायबल सांगतं का हगाराने कंटाळून त्या मुलाला एका झुडपाखाली ठेवून टाकलं. आणि सर्वातून महत्त्वाचं, हगार एका बाजूला जाऊन रडत बसली. हगार एका जागेला काय करत बसली? रडत बसली. समजतंय का? पुढा वाच 16 वचन. म्हणजे बाणा त्याच्यासमोर बसली, कारण तिने म्हटले, मुलाचे मरण मला पाहायला नको. हा, कोण बोलतोय? हा, प्लीज प्रत्येक जण बोला. आपण हा संदेश पुष्कळ वेळ घेतलाय. पुन्हा याच्यातून परमेश्वराचा आत्मा बोलणार आहे. कोण बोलतोय? हगार. बायबल सांगतं का हगार आपल्या मुलाला एक ठिकाणी टाकून रडत बसली. काय करत बसली? रडत. कोण रडत बसतंय? हगार. पुन्हा सांगा, कोण रडत बसतंय? हगार. या ठिकाणी तिला वाटतं का कोण मरणार आहे आता? मुलगा. आणि म्हणून तिने काय केलं? काय करत बसती? रडत बसली. समजतं काय? ठिकाणी तिने या ठिकाणी प्रभूकडे वाणी मारली पाहिजे, प्रभूकडे आरोळी केली पाहिजे, पण बायबल सांगतं का ती आरोळी मारत नाहीये, ती प्रार्थना करत नाहीये, तर ती काय करत बसली? रडत बसली. आणि आज पुष्कळ लोकांचं जीवन हगार सारखंच आहे का ते देखील आपल्या दुःखात, आपल्या त्रासात, आपल्या संकटात किंवा जे काही आशीर्वाद त्यांच्यापासून ते दूर आहे किंवा ज्या काही गोष्टीपासून ते वंचित आहे त्या त्रासा संकटामध्ये ते प्रभूला न वाणी मारता काय करत बसलेत? रडत बसले. काय करत बसले? रडत बसले. म्हणजे दुःखी अवस्थामध्ये गेले. कशामध्ये गेले? दुःखी अवस्थामध्ये. देवाची इच्छा आहे का हगारकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे का ज्या प्रकारे ती रडत बसली आज अनेक लोक हगारप्रमाणेच करतात. मला सांगा, हगार कोणाची पत्नी आहे? अब्रामाची. कोणाची? अब्राम. आणि अब्राम कोणाच्या संपर्कामध्ये होता? कोणाच्या संपर्कामध्ये? अब्राम प्रार्थना नसेल करत का? अब्रामाच्या घरी प्रार्थनेचं वातावरण नव्हतं का? मग हगारेला प्रार्थना माहीत नव्हती का? हगारेला परमेश्वर माहीत नव्हता का? हगारेला स्वतःच्या देवाने देवदूतांनी दर्शन दिलं नव्हतं का? दिलं होतं. जर बायबल आपण वाचलं याच्या पूर्वीच्या अध्यायामध्ये आपण पाहतो की एक समय असा आला का असं लिहिलंय का ज्यावेळेस सारा हगारेला गांजू लागली, म्हणजे त्रास देऊ लागली, ती तिथून पळून गेली. पण तिला कोणी दर्शन दिलं होतं? देवदूत. यस, देवाच्या दूतांनी तिला दर्शन दिलं आणि म्हटलं पळून जाऊ नको, पुन्हा जा, मी तुझ्या मुलाचं मोठं राष्ट्र करणार आहे. म्हणजे ती कोणाला ओळखती? देवाला. समजतंय का? ती हगार जी आहे ही प्रभूला चांगल्या प्रकारे परिचित आहे. प्रथमतः आपण म्हणू शकतो का नाही फक्त अब्राम प्रार्थना करणारा होता, पण तिने पाहिलंय का ज्या देवाची भक्ती अब्राम करतो त्याच देवानी मला दर्शन दिलेलं आहे. म्हणजे हगार जी आहे ही चांगल्या प्रकारे प्रभूला परिचित आहे. ती देवाचं सामर्थ्य ओळखून आहे. प्रभू काय हे तिला माहीत आहे. एवढं माहीत देखील असता ती त्या प्रभूला वाणी न मारता काय करत बसली? रडत बसली.
आज आपण पण त्या स्थितीमध्ये आहोत. आम्हाला जिवंत देव माहीत आहे, आम्हाला माहिती आहे का प्रभू चमत्कार करणारा परमेश्वर आहे, आम्हाला माहिती आहे का अशक्य गोष्टी देव शक्य करणारा आहे. पण ज्या प्रकारे आपण देवाकडे गेलं पाहिजे, देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, आपण त्या प्रभूकडे वाणी मारत नाही. तर ज्या प्रकारे हगार रडत बसली, दुःखी अवस्थेमध्ये गेली, आज अनेक लोक रडत बसलेत आणि दुःखी अवस्थेमध्ये जाऊन बसले. कारण नाही, आमचा त्रास खूप भयानक आहे, आमच्या कुटुंबातील समस्या खूप भयानक आहे, याच्यातून आम्ही बाहेर पडणार नाही. समजतंय का? जे हगारीने केलं ते कोण करतंय? कोण करतंय? समजतंय का? आज हगारमध्ये आणि आपल्यामध्ये फरक राहिला नाही. हगार तर चांगल्या प्रकारे देवाला ओळखून होती, कारण स्वतः देवाच्या देवदूतांनी तिला काय दिलं होतं? दर्शन. तुमच्यापैकी कोणाला देवदूतांनी दर्शन दिलंय का? नाही. तरी पण त्या देवाचा अनुभव घेतला का नाही? समजतं का? ठिकाणी कदाचित आम्ही म्हणू का नाही, हगारला दर्शन दिलं होतं तिचं ठीक आहे, आम्हाला देवाने दर्शन दिलं नाही. जरी त्या प्रभूने तुम्हाला प्रत्यक्ष स्वरूपात दर्शन दिलं नाही, त्याच्या आशीर्वादाच्या स्वरूपात तो तुम्हाला प्रगट झाला की नाही? समजतं का? ठिकाणी मला काय सांगायचं तुम्हाला, का त्यांनी तुमच्या जीवनात असे पुष्कळ कार्य केलेत, त्यांनी त्याचं प्रमाण पटवून दिलं का मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. आणि काही वेळेस आपण आपल्या मुखाने साक्ष पण दिली का देवाने हे कार्य केलं, देवाने ते कार्य केलं. पण प्रभू म्हणतो का आज ज्यावेळेस तू संकट समयामध्ये आहे, आज ज्यावेळेस तू निराशमय अवस्थेमध्ये आहे, तू का मला विसरला? तू का माझकडे येत नाही? तू का माझकडे प्रार्थना करत नाही? तू का आपलं अंतःकरण माझकडे मोकळं करत नाही? तर तू तेच करतो जे हगारने केलेलं आहे. समजतं का? ठिकाणी म्हणून प्रभूची इच्छा आहे की जर कुणी दुःखी अवस्थेमध्ये आहे तर स्वतःला वेगळं करून घेऊ नका, स्वतःला एकटं करून घेऊ नका, तुम्ही तुमच्या मनात खचून जाऊ नका. तर आपलं मन जे आहे ते देवासमोर मोकळं करा. आपली जी स्टोरी आहे ती देवाला सांगा, कारण जगाला सांगितल्याने ती विखरल्या जाती, पण देवाला सांगितल्याने आपले मार्ग मोकळे होतात. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? अनेकदा आपण आपल्या घरानं कोणाला सांगतो? लोकांना. कोणाला सांगतो? लोकांना. जसं मी सांगितलं का लोकांना सांगितल्याने काय होतं? विखरल्या जातं. लोकांना सांगितल्याने काय होतं? म्हणजे काय कळलं का? काय? येस, सर्वत्र काय होतं? लोकांना सांगाल तर विखरल्या जाईल, पण देवाला सांगितलं तर देव साठून घेतो आणि उत्तमातलं उत्तम उत्तर आम्हाला तो देत आहे. म्हणून जे हगारणी केलं ते करू नका. कारण अनेक लोक दुःखी अवस्थेमध्ये आहेत, अनेक लोक निराशामय अवस्थेमध्ये आहेत आणि मग ते लोक शोधतात की कोणाला आपली स्टोरी सांगायची. मग अनेक लोक फोन कॉल करून याला सांग, त्याला सांग, त्याला सांग. तुम्ही किती कोणाला फोन करा, तुम्ही कोणाला किती तुमची स्टोरी सांगा, जगात तुमचं मन मोकळं करून काही होणार नाही. जर तुम्ही हगारेप्रमाणे जगात आपलं रडत बसलेले आहात तर तुमच्या प्रार्थनेला उत्तर येणार नाही. पण ज्या प्रकारे जर तुम्ही देवाकडे आले तर प्रभू तुम्हाला 100% उत्तर देण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? आज अनेक कुटुंबातली स्टोरी काय आहे का जे त्रास येतात ते कोणाला सांगतात? इतरांना. कोणाला? इतरांना किंवा नातेवाईकांना. इतरांना किंवा नातेवाईकांना. अनेक वहिनी आपल्या कुठं फोन करतात? माहेरी. कुठं फोन करतात? माहेरी. आणि त्यांना सगळी स्टोरी सांगतात का इथं कशा प्रकारचा त्रास आणि दुःख आम्हाला आहे. त्या ठिकाणी फोन करून काही एक होणार नाहीये, कारण त्यांनी तुमची किंमत वधस्तंभावर मोजलेली नाहीये, तुमची किंमत येशूने मोजलेली आहे. म्हणून त्यांच्याकडे मन मोकळं करून तुमच्या कुटुंबाची बदनामी होईल, मार्ग मोकळे होणार नाही. म्हणून कोणाकडे आलं पाहिजे? देवाकडे. देवाकडे. पण बायबल सांगतं का हगार प्रभूकडे नव्हती, हगार देवाकडे नव्हती, हगार देवाला वाणी मारत नव्हती, तर ती आपलं घरानं आपल्याच प्रकारे रडत बसली, पण तिला त्याचं प्रत्युत्तर मिळालं नाही. पण बायबल काय सांगतं? पुढचं वचन वाचूया, 17 वचन. तेव्हा देवाने मुलाचा शब्द ऐकला आणि देवाच्या दूताने आकाशातून हगारेला हाक मारून म्हटले, अगे हगारे, तुला काय झाले? भिवू नको, कारण मुलगा आहे, तेथून देवाने त्याचा शब्द ऐकला आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, बायबल सांगतं का कोणाला पाण्याची गरज आहे? मुलाला. पण मोठं कोण आहे या ठिकाणी? कोणाची जबाबदारी आहे? ती सर्व जबाबदारी आईची आहे. का आईने ते पाणी शोधावं, आईने ते पाणी मिळवावं. पण या ठिकाणी आपण बघतो का आई त्या ठिकाणी काही करू शकत नाही. ती फक्त रडत बसली. ती फक्त काय रडत बसली? रडत बसली. पण बायबल सांगतं का ती रडत असता एक वाणी त्या ठिकाणी आली. आणि वाणी काय होती? पुन्हा वाच. वाणी काय होती? तेव्हा देवाने मुलाचा शब्द ऐकला. प्लीज ऐका. काय वाचतोय भाऊ? हा, देवाने काय ऐकलं? मुलाचा शब्द. स्पष्ट भाषेमध्ये लिहिलंय, देवानी मुलाचा शब्द ऐकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणजे वाणी कुणी मारली प्रभूला? मुलाने.
कुणी मारली वाणी? मुलाने. मुलांनी. कारण शब्द काय वापरलाय? प्रभूंनी मुलाचा शब्द ऐकला. म्हणजे लहान मुलगा जो 16 किंवा 17 वर्षाचा आहे हा शब्द बोलतोय, म्हणजे हा काय करतोय? प्रार्थना करतोय. हा काय करतोय? प्रार्थना करतोय. कुणाकडे? देवाकडे. समजतंय का? त्या झुडपाखालून मारलेली वाणी तो परमेश्वर ऐकतो, पण हगार जी रडत बसली तिचं रडणं परमेश्वर ऐकत नाही. समजतंय का? खूप महत्वाचं आहे. हेच आपल्या वचनाचा आजचं केंद्रबिंदू आहे का हगार झाड सोडून, झुडूप सोडून एक बाजू रडत बसली. बायबल हे सांगत नाही का हगार मी तुझं रडणं ऐकलं, पण प्रभू म्हणतो का मी त्या मुलाचे शब्द ऐकलेले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? झुडपाखालची वाणी. कोणती वाणी? झुडपाखालची. कारण इश्माईल कुठं होता? झुडपाखाली. इश्माईल कुठं होता? झुडपाखाली. झुडपाखाली. जो कोणी झुडपाखाली येऊन वाणी मारेल ती वाणी प्रभूला ऐकावीच लागेल, पण जो कोणी झुडपाला सोडून वाणी मारेल त्याच्या वाणीत परमेश्वर कार्य करणार नाही. समजतंय का? जो कोणी झुडपाखाली रडेल परमेश्वराचा कैवारी बनेल, पण जो झुडपाखाली रडणार नाही त्याला उत्तर भेटणार नाही. कारण हे झुडूप कोणाचं दर्शक होतं? येशूचं. कोणाचं? येशूचं. हे झुडूप कोणाचं दर्शक होतं? येशूचं. कारण बायबल सांगतं का जे काही तुम्ही येशूच्या नावात ते पित्याला मागाल परमेश्वर ती प्रार्थना ऐकणार आहे. कारण येशू म्हणजे ते झुडूप आहे, आणि जो कोणी त्या झुडपाखाली रडतो, जो कोणी त्या झुडपाखाली येतो त्या बापाला ती वाणी ऐकावी लागते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? येशू ख्रिस्त जुन्या करारामध्ये देखील आहे, पण तो अदृश्य स्वरूपामध्ये आणि दर्शक स्वरूपामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? ते झुडूप कोणाचं दर्शक आहे? येशूचं. कोणाचं? येशूचं. आणि म्हणून त्या झुडपाखाली ज्यावेळेस त्या लेकराला ठेवलं आणि त्या लेकराने ज्यावेळेस ती वाणी मारली, बायबल सांगतं का प्रभूने ती वाणी ऐकली. कारण प्रभूने काय सांगितलं योहानाच्या पुस्तकामध्ये का जो कोणी पुत्राच्या नावात पित्याला वाणी मारेल ती वाणी परमेश्वर ऐकणार आहे. आणि मग ही वाणी कोणाखालून मारली होती? झुडपाखाली. कोणाखालून? झुडपाखाली. आणि हा झुडूप कोण आहे? येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? त्या ठिकाणी हगार रडत बसली, देव तिच्याकडे पाहत नाही, पण बायबल सांगतं का मी मुलाचे शब्द ऐकले. मी मुलाचे शब्द ऐकले. मग तुमची इच्छा आहे का प्रभूने तुमचे शब्द ऐकावे? तुमची इच्छा आहे का तुमची प्रार्थना प्रभूने ऐकावी, तुमच्या प्रार्थनेला उत्तर यावं? मग तुम्हाला झुडपाखाली येणं आणि त्या प्रभूला हाक मारणं अत्यंत गरजेचं आहे. कारण बायबल सांगतं का प्रभू लेकरांची प्रार्थना ऐकण्यास तयार आहे, पण लेकरं जर झुडपाकडे येत नाही, लेकरं जर झुडपाखाली वाणी करत नाही, तर तुमच्या वाणीला यश येणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? म्हणून कशाखाली येणं गरजेचं आहे? झुडपाखाली. झुडपाखाली. कारण ज्यास तुम्ही झुडपाखाली येता पिता ती वाणी ऐकतो. झुडपाखाली ज्यास तुम्ही येता, तुम्ही जे परके होता, तुम्ही लेकर बांधता आणि तुम्हाला आब्बा बाप्पा हाक मारण्याचा देखील अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? प्रथम जर उदाहरण पाहिलं, एक मिनिट उभा राहा. उदाहरणासाठी मी सांगतो का झुडपाखाली येण्याचं महत्त्व काय आहे. प्रथम मी सांगितलं का माणूस, येशू ख्रिस्त आणि पिता परमेश्वर, प्रथम मनुष्याचं आणि देवाचं नातं हे कसं होतं? देवाचं आणि मनुष्याचं नातं कसं होतं? कळतंय का? माणूस आणि कोण? देव. पण जसं येशू मध्ये आला, कोण मध्ये आला? येशू. मग या ठिकाणी जसं हा येशूकडे येतो, मग हा व्यक्ती आणि देव राहत नाही, तर हा व्यक्ती देवाचा पुत्र बनतो आणि तो त्याचा पिता बनतो. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? ह्या झुडपाखाली जसं तुम्ही याल, तुम्ही देवाचे पुत्र बनाल आणि 100% बाप आपल्या लेकराची वाणी ऐकतो. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? म्हणजे तुम्ही झुडपाखाली येता, तुम्ही पुत्र बनता. तुम्हाला अधिकार आहे आब्बा बाप्पा हाक मारण्याचा, आणि देवाची इच्छा आहे का मुलांनी वाणी मारावी आणि मी त्यांच्या प्रार्थनेला उत्तर द्यावं. पण जर झुडपाखाली तुम्ही येत नाही तर तुमच्या वाणीला उत्तर येणार नाही. का? कारण असं लिहिलंय. योहान शुभवर्तमान आपण काढूया. योहान शुभवर्तमान याचं या ठिकाणी आपण 15वा अध्याय काढू. योहान शुभवर्तमान 15वा अध्याय त्याचं 4, 5 आणि मग 7 वचन एक एक वाचूया. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेल्यात राहिले वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिले वाचून तुमच्याचेनेही फळ देवत नाही. मी वेल आहे, तुम्ही फाट्या आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो. ओके, ऐकलं सर्वांनी? हां, पुन्हा वाच. एक एक मी गोष्ट सांगतो या ठिकाणी. आता आपण उदाहरण घेतोय का वाणी मारायची कोणाला? देवाला. तर तुमची इच्छा आहे की तुमच्या प्रार्थनेला उत्तर यावं, कशाखाली यावं लागेल? झुडपाखाली. झुडपाखाली. ना झुडूप कोण आहे?
येशू. आणि योहान पण त्याच झुडपाचं वर्णन एका वेगळ्या प्रकारे करत आहे. सांगायचं तेच आहे, पण या ठिकाणी सांगण्याचं जो त्याचं उदाहरण आहे थोड्या वेगळ्या प्रकारे आहे, पण अर्थ तोच आहे. वाच पुन्हा. तुम्ही माझ्यामध्ये राहा. हा, काय लिहिलंय? तुम्ही माझ्यामध्ये राहा. म्हणजे कोणामध्ये? येशूमध्ये. येशू. समजतंय का? तुम्ही माझ्यामध्ये राहा म्हणजे तुम्ही झुडपाखाली या. तुम्ही माझ्यामध्ये राहा म्हणजे तुम्ही कशाखाली या? झुडपाखाली. आणि त्या ठिकाणी इश्माईल जो होता तो झुडपाखाली होता, तो येशूमध्ये होता, आणि म्हणजे त्यांनी वाणी मारली, ती वाणी त्याची ऐकण्यात आलेली आहे. पुढं काय लिहिलं? आणि मी तुम्हामध्ये राहीन. ओके, पुढं. जसा फाटा वेल्यात राहिला वाचून त्याच्याच्याने आपल्या आपण फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुमच्याच्याने फळ देवत नाही. प्रेज द लॉर्ड. खूप महत्त्वाचं आहे. माझ्यात राहिल्या वाचून कुणी फळ देऊ शकत नाही. समजतंय का? जर झुडपाखाली तुम्ही नाही तर तुमच्या प्रार्थनेला उत्तर येणार नाही. तुमच्या प्रार्थनेला उत्तर यावं म्हणून कशाखाली पाहिजे? झुडपाखाली. आणि हागार कुठं होती? रडत बसली, लांब बसली. हागार कुठं होती? लांब बसली. समजतंय का? हागार या ठिकाणी झुडपाखाली नव्हती. आणि म्हणून बायबल असं सांगत नाही का हागार मी तुझी प्रार्थना ऐकली, पण बायबल सांगतं का ऐक हागार मी मुलाची प्रार्थना ऐकली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? पुन्हा समजून घ्या का या ठिकाणी आपण बघतो का हागार आणि इश्माईल प्रवास करतायत, पाणी संपलंय, त्या ठिकाणी ती मुलाला झुडपाखाली ठेवती आणि रडत बसती. तिला वाटतं का मुलगा आता मरणार आहे, पण देवाची वाणी काय येते? मी मुलाचा शब्द ऐकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभूने काय म्हणलं पाहिजे होतं? कोण रडत बसलं होतं? हागार. मग काय म्हणलं पाहिजे होतं? का हागार रडू नको, मी तुझी वाणी ऐकलेली आहे. पण आहेत का प्रभूचे ते शब्द? नाही. प्रभूचे ते शब्द नाही का हागार मी तुझी प्रार्थना ऐकली नाही, मी तुला ऐकत नाही, कारण तू झुडपाखाली नाही. मी कोणाला ऐकतोय? मुलाला. मी इश्माईलला ऐकतोय. का? कारण तो झुडपाखाली आलेला आहे. कारण झुडूप ख्रिस्त आहे, आणि जो कोणी ख्रिस्ताजवळ येईल त्याची वाणी परमेश्वर 100% ऐकणार. पण जो कोणी झुडपाखाली नाही त्याच्या प्रार्थनेला उत्तर येणार नाही. असं लिहिलंय. 7 वचन वाच. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. तुम्ही पुष्कळ फळ द्यावे यातच माझ्या बापाचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. ओके, आगे रीड करूस का? जशी बापाने माझ्यावर प्रीती केली आहे तशीच मी तुम्हावर प्रीती केली आहे, माझ्या प्रीतीत राहा. ओके. ना या ठिकाणी सांगायचा उद्देश एकच आहे का कोणामध्ये या? येशूमध्ये. कोणाकडे या? येशूमध्ये. कारण बघा 16 वचन वाचूया आपण त्याचं. 15वा अध्याय 16 वचन. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकून राहावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने. काय लिहिलंय? जे काही तुम्ही माझ्या नावाने. जे काही तुम्ही माझ्या नावाने पुढं बापापाशी मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का आमचा विषय काय आहे आणि वचन काय सांगतं? जे काही तुम्ही माझ्या नावात त्या बापाकडे मागाल ती वाणी मी ऐकणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवाची इच्छा आहे का आपण झुडपाखाली येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून प्रार्थना करा. कारण ज्यास तुम्ही प्रार्थना करता तुम्ही झुडपाखाली येता, ज्यास तुम्ही वचन वाचता तुम्ही झुडपाखाली येता, ज्यास तुम्ही सहभागितेमध्ये येता तुम्ही झुडपाखाली येता. आणि म्हणून या सर्व माध्यमातून ज्यास तुम्ही देवाजवळ येता तो परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार. पण जर तुम्ही झुडपाखाली येत नाही तर तुमच्या वाणीला उत्तर मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी जगात आपलं मन मोकळं करण्यापेक्षा, इतरांना फोन कॉल करून आपली स्टोरी सांगण्यापेक्षा आपलं मन कोणाकडे मोकळं करा? देवाकडे. देवाकडे. कारण तो सर्वसमर्थ परमेश्वर आहे. लोकांना सांगितल्याने चर्चा वाढेल, लोकांना सांगितल्याने बदनामी पसरेल, पण उत्तर भेटणार नाही. समजतंय का? आता फॉर एक्झाम्पल मी सांगतोय का नाही माझ्या कुटुंबात असा प्रकारचा त्रास आहेत, अशा प्रकारच्या समस्या आहेत, मी माझ्या कुटुंबाच्या लोकांना फोन करून सांगितलं, बरोबर? उभा राहा एक मिनिट. माझ्या कुटुंबात काय आहेत समस्या, मी फोन करून कोणाला सांगतो? माझ्या लोकांना. का अशा प्रकारच्या समस्या, आमचे प्रॉब्लेम्स आमच्या कुटुंबात असे चाललेले आहे. मग हा भाऊ समर्थ आहे का माझ्या समस्या सोडवण्यासाठी? हा कोणाला सांगणार? हा 4 लोकांना सांगणार. ते कुटुंब तुम्हाला माहिती आहे का? अहो त्यांच्या कुटुंबात अशी गडबड आहे. सुरुवातीला वाटलं का चांगलं कुटुंब आहे, धार्मिक कुटुंब आहे, पण आता त्यांचं खरंच रंगरूप आम्हाला कळत आहे.
समजतं का ठिकाणी का हा भाऊ किंवा ही बहीण आपलं मनोगत आपल्या कुटुंबी आपल्या माहेरी आपल्या लोकांना कळवती आणि तिला वाटतं का ते लोक माझं काहीतरी कार्य करतील, माझं कुटुंबातलं ओझं वाहतील, पण ते ओझं नाही वाहत. कोणाला सांगतात? कुठं सांगतात? इतर लोकांना. आणि मग सर्वत्र ते नकारात्मक वातावरण पसरतं का हे कुटुंब अशा प्रकारचं आहे. मग तिचं कुटुंबाला सांगणं कितपत फायदेशीर ठरलं? काही फळ आलं का त्याला? काही उत्तर आहे का? समजतंय का? जर तिने आपलं मन या ठिकाणी मोकळं न करता त्या प्रभूकडे आपलं मन मोकळं केलं असतं तर त्याचं उत्तर चांगल्या प्रकारे येऊन त्याचे मार्ग मोकळे झाले असते. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? ज्यावेळेस ही बहीण किंवा तो भाऊ आपलं मन इकडं मोकळं करतो आणि 4 लोकांना सांगतात की ती फॅमिली बोगस आहे, ते खराब लोक आहेत. तुम्हाला वाटतं का नाही आम्ही त्यांची बदनामी करतो? तुम्ही त्यांची बदनामी करत नाही, तुम्ही स्वतःचा प्रचार करतात की आम्ही मूर्ख लोक आहेत कारण आम्ही फसलो. नाही कळलं? पहा, कौटुंबिक उदाहरण मी तुमच्या समोर मांडतोय. ही हिच्या सासूरवाडीत आहे. कुठं आहेत? आणि तिथं काय चालू आहे? काय चालू आहे? भांडणं, त्रास, वेगवेगळ्या समस्या आहे. आता हिने आपलं मन कोणाकडे मोकळं केलं पाहिजे? देवाकडे. आपलं घराणं कोणाला सांगितलं पाहिजे? पण ही फोन करून कोणाला सांगती? आईला, बापाला, भावाला. समजतंय? इकडं घराणं सांगितल्यानंतर हे समर्थ आहेत का हिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला? नाही. हे हिचे समस्या सोडवण्यास समर्थ नाही. दिल्या बी ते उलट्या टिप्स देतील, केस टाकून टाक 2-3, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. पण हे कुटुंब संधी सोडणार नाही. हिच्या कुटुंबाची चर्चा कुठं करणार? सगळीकडं. समजतंय का? ब्रदर, तुम्हाला माहीत नाही का ही आमची मुलगी ज्या कुटुंबात आहे ती फॅमिली कशी, ते असे ते तसे आहेत. समजतंय? मग आम्हाला वाटतं की मी त्यांची बदनामी केली, मी लोकांसमोर त्यांचं खरं स्वरूप आणलं. तुम्ही त्यांचं स्वरूप नाही, तुम्ही तुमचं स्वरूप दाखवताय का तुम्ही प्रभू येशू असून देखील किती अज्ञानी लोक आहेत का तुम्ही फसले गेले. नाही कळलं अजून? समजतंय का? जस हा यांची बदनामी करतो, बदनामी यांची नाही होत, मूर्खपणा कोणाचा दिसून येतो? याचा. समजतंय का? कारण तुला पूर्वी का नाही कळलं ते कुटुंब तसं आहे? म्हणजे तू प्रार्थनेत कमकुवत आहे, म्हणजे तुमचे निर्णय प्रार्थनेतून नाही आहे, देवातून नाही आहे. नाही पूर्वी आम्हाला कळलंच नाही, आम्हाला समजलंच नाही. याच्याद्वारे कळतं की तुम्ही देवाला ओळखणारे लोक नाहीत म्हणून तुम्ही फसलेत. आता त्यांना नावं ठेवून फायदा नाही, आता बदनामी करून फायदा नाही, आता झुडपाखाली या. समजतंय का? कारण जे देवाने जोडलं ते कुणी तोडू नाही. शेवटी पुन्हा आम्हाला जोडायचं आहे, पण अनेक कुटुंब आज विभक्त झालेले आहेत कारण ते झुडपाखाली येत नाही, पण ते अधिक वेळ वकिलाकडे, पोलिसाकडे आणि भलत्या गोष्टीमध्ये आहे आणि म्हणून त्यांच्या कुटुंबात आनंद दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? जगात गेल्याने विखरले जाईल पण देवाकडे आल्याने एकत्र होईल. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? म्हणून झुडपाखाली या. झुडूप तुम्हाला जोडण्यास समर्थ आहे, झुडूप तुमची प्रार्थना त्या पित्याकडे नेण्यास समर्थ आहे. पण जर झुडपाखाली तुम्ही नाहीये, येशूकडे तुम्ही नाहीये, जर तुमची प्रार्थना त्या बापाकडे पोहोचत नाहीये तर तुमच्या प्रार्थनेला किंवा तुमच्या त्रासाला कधीच उत्तर येणार नाही. म्हणून या ठिकाणी प्रभूची इच्छा आहे की आपण कोणाकडे आलं पाहिजे? देवाकडे. कोणावर प्रथम स्थान दिलं पाहिजे? देवाला. पण अनेक लोक ते स्थान देत नाही. एक उदाहरण आहे हिजकिया राजाबद्दल. जर 2 राजा आपण काढलं, बैठ जा. 2 राजे 20 अध्याय. हां, त्याचं 1 पासून वचन वाचूया. आम्ही जे वचन घेत आहोत ते या संदर्भात आहे का झुडपाखाली येणं खूप गरजेचं आहे. झुडूप म्हणजे कोण? झुडूप म्हणजे कोण? येशू. समजतंय? जर येशू तुमच्या जीवनात नाही आहे तर तुमच्या प्रार्थनेला उत्तर येणार नाही. वाचूया आपण हिजकियाबद्दल. रीड कर 1 पासून 6 पर्यंत. त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरणास टेकला. तेव्हा आमोजाचा मुलगा यशाया भविष्यवादी त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर असे सांगतो, तू आपल्या घरची व्यवस्था कर, कारण तू मरशील, वाचणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना करून म्हटले, हे परमेश्वरा, मी तुला विनंती करतो, मी कसा तुझ्यापुढे सत्यतेने व पूर्ण हृदयाने चाललो आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले तेच करीत आलो आहे हे आता आठव. तेव्हा हिजकिया फार रडला. मग असे झाले की यशाया बाहेर शहराच्या मधल्या भागापर्यंत जाण्याच्या आधीच परमेश्वराचे वचन त्याच्याकडे आले. ते म्हणाले, परत जाऊन माझ्या लोकांचा अधिपती हिजकिया याला सांग, तुझा बाप दावीद याचा देव परमेश्वर असे म्हणतो, तुझी प्रार्थना मी ऐकली आहे, तुझी आसवे मी पाहिली आहेत. पहा, मी तुला बरे करतो. 3ऱ्या दिवशी तू परमेश्वराच्या घरात सोडून जाशील. ओके.
ओके, ऐकलं सर्वांनी? नक्की ऐकलं सर्वांनी? आता तुम्हाला बोलायचं या ठिकाणी. हिजकिया कोण होता? राजा. हिजकिया कोण होता? राजा. राजा. आणि काय झालं त्याला? आजारी पडला तो. काय आजारी पडला? आजारी. आजारी. आणि मग आजारी पडल्यावर काय चालू होते? उपचार. आजारी पडल्यावर काय चालू होते? उपचार. उपचार. बायबल सांगतं का उपचार चालत असता देवाची वाणी त्याच्याकडे आली. आणि वाणी काय आली? का हिजकिया राजा तू मरणार आहेस, तू मरणार आहे. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस त्याला कळलं तू मरणार, हिजकिया राजाने काय केली? प्रार्थना. काय केली? प्रार्थना. प्रार्थना. पण पहा ह्याच्यातून आम्हाला शिकायचंय, हिजकिया कोणाला ओळखतो? देवाला. कारण त्याला राजा कोणी केलंय? देवाने. पण जसं आजारी पडला देवाला हाक मारली होती का? नाही. बघा समजून घ्या उदाहरण चांगल्या प्रकारे. हिजकिया, बायबल सांगतं की हिजकिया आजारी पडला आणि आजारी पडत असता उपचार चालू होते, भरपूर काही गोष्टी चालू होतं, कारण पैसा होता, सगळं काही होतं, ट्रीटमेंट चालू आहे, वैद्य चालू आहे, हकीम चालू आहे, सर्व काही चालू आहे. पण जे देवाचा निरोप त्याच्या संदेशाद्वारे पोहोचतो का तू मरणार आहे, मग तो कोणाकडे वळाला? देवाकडे. कोणाकडे? देवाकडे. मग त्याला प्रभू माहीत नव्हता का? माहीत होता. पण ज्यास त्याला कळलं का तू मरणार आहे, म्हणजे त्याला कळलं की हे औषध व्यर्थ आहेत, हे औषध व्यर्थ आहेत, हे उपचार व्यर्थ आहे. कारण तिकडून फायनल ऑर्डर आली का तू मरणार. मग आता कोणाकडे गेलं पाहिजे? देवाकडे. मग जर तू पहिलेच देवाकडे आरोळी मारली असती तर हे दिवस आले असते का? समजतं का हिजकिया राजाबद्दल? का हिजकियाला वाटलं का चला उपचार करू, पैसा आहे, नाव आहे, ताकद आहे, राजाच्या ताकदीवर त्यांनी भरपूर आरोग्य मिळवण्याचा प्रयत्न केला इकडून तिकडून, पण वाटेला काही नाही आलं. पण ज्या देवाकडून वाणी पोहोचती का तू मारणार, आता कोणाकडे आलाय? देवाकडे. बायबल सांगतं का मग तो प्रार्थना करतो. याचा अर्थ जे असतो आजारी पाडला, प्रथम त्यांनी देवाला हाक मारलेली नव्हती. समजतंय का? कधी हाक मारतोय प्रभूला? ज्यास तो मरणार आहे. आमचं पण असंच आहे का आपण सहसा प्रभूकडे येत नाही. ज्यास डॉक्टर काय म्हणतो? घरी घेऊन जा. मग कोणाकडे येतो आपण? समजतंय? डॉक्टर काय म्हणतो? घरी घेऊन जा, काही होणार नाही. मग म्हणतो नाही, माझा प्रभू जिवंत परमेश्वर, माझा देव सर्व समर्थ देव, माझा प्रभू सर्व काही करू शकतो. ते म्हणतो किती आवेश आला तुला लास्ट स्टेजला. समजतंय का? मी पूर्वी प्रार्थना ऐकताना नव्हतो का? ज्यास थोडं तुझं दुखलं त्यास तुला नाही कळलं का सर्व समर्थ परमेश्वर त्याला हाक मारावी. ज्यास डॉक्टरनी हात वर केले, ज्यास कळलं का सगळं काही संपलं, मग तुझा प्रार्थनेचा आवडतो. नाही प्रार्थना करा देव कार्य करेल, नाही प्रार्थना करा. पहिले देव कार्य करणारा नव्हता का? समजतंय का? देव म्हणतो का तुझ्यात तो विश्वास मला दिसत नाही, तू झुडपाखाली येत नाही. सगळं काही संपल्यावर, नुकसान चांगल्या प्रकारे झाल्यानंतर, हॉस्पिटलमध्ये 40, 50, 60, 1-2 लाख गेल्यानंतर मग तुला कळतं का प्रभू सर्व समर्थ परमेश्वर आहे. समजतंय का? म्हणून मी म्हणतो का पुष्कळ लोकांची साक्ष कशी आहे? महागडी. कशी आहे? महागडी. 2-3 लाख रुपये घालतात, मग प्रभूकडे येतात आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद, प्रभूने बरं केलं. किती लाख गेले? 2-3 लाख. महागडी साक्ष. कशी? महागडी. पण देवाला ती साक्ष आवडती का संकट समजेस तुम्ही प्रथम स्थान देवाला देता आणि प्रार्थना करता आणि मग देव अद्भुत जे तुम्हाला बरं करतो, देवाला ती साक्ष आवडती. समजतंय का? कारण देव म्हणतो ती जी साक्ष आहे ती लाचारीची साक्ष आहे. काही आता ऑप्शन वाचतं नाही, मग शेवटचा ऑप्शन कोण आहे? समजतंय का? सगळे ऑप्शन बंद झाले, मग चला काही ना काही करायचंय, मनाला सांत्वन करावं, काही ना काही प्रयत्न केले, मग चला देवाचं करू. समजतंय? पण ज्यास तू प्रथम येतो, भरपूर ऑप्शन असता, देवाला ते आवडतं. ते म्हणतो जगात तुझ्याकडे भरपूर ऑप्शन आहे, पण तरी देखील तू प्रथम स्थान मला देतो. नाही प्रार्थना करूया, नाही झुडपाखाली येऊया, देव कार्य करेल. देवाला आवडतं ही गोष्ट. पण अनेक लोक झुडपाखाली येत नाही. झुडपाखाली येणं अत्यंत गरजेचं आहे. हिजकियाकडे पैसा होता, हिजकियाची ओळख होती, हिजकियाकडे ताकद होती, म्हणून देवाची काही आठवणच झाली नाही. पण ज्यास कळलं का मरणार आहे, मग त्याला माहिती आहे मरण जीवन कोणाच्या हातात आहे. किती गोळ्या खाल्यानंतर जागणार आहे का? ऑर्डर कुठून निघाली? तिकडून फायनल ऑर्डर निघाली. ती ऑर्डर कोण चेंज करणार? तोच चेंज करू शकतो. म्हणून त्याला भेटणं गरजेचं आहे, कारण मरण जीवन त्याच्या हातामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी त्या झुडपाखाली जाणं, त्या देवाला भेटणं खूप गरजेचं आहे. पण जर तुम्ही झुडपाखाली येणार नाही, तुमच्या प्रार्थनेला उत्तर येणार नाही. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? खूप मोठा आशीर्वाद प्रभूंनी या झुडपाखाली आम्हासाठी ठेवलेला आहे. मग या झुडपाखाली फक्त तुम्ही नाही, या झुडपाखाली जर तुम्ही इतरांसाठी जरी आला तर प्रभू तीही वाणी ऐकणार. समजतंय का? या झुडपाखाली फक्त तुम्ही स्वतःसाठी नाही, तुम्ही इतरांसाठी जरी आले तर परमेश्वर ती वाणी ऐकणार. कारण आशीर्वादच प्रभूंनी तसा दिला की जो कोणी त्या पुत्राच्या नावात त्या बापाला हाक मारेल ती प्रार्थना मी मान्य करणार. समजतंय का?
खूप मोठा आशीर्वाद आहे. कारण आम्ही असं बघतो का पुष्कळ असे लोक आहेत की जे प्रभूला ओळखत नाही, पण त्यांचे काही असे लोक आहेत की जे देवाचं भय बाळगतात आणि त्यांची इच्छा आहे की आमच्या कुटुंबाचा नाश होऊ नये पण यांना जीवन मिळावं, आणि म्हणून प्रभूंनी हा आशीर्वाद त्या लोकांसाठी ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कळलं का मी काय म्हणतो या ठिकाणी? उभं राहा. मी झुडपाखाली आलो कोणासाठी? प्रथम माझ्यासाठी. झुडूप म्हणजे कोण? येशू. मी देवाकडे प्रार्थना केली, मी आरोग्य मिळवून गेलं. पण आशीर्वाद काय? जो कोणी झुडपाखाली येऊन देवाकडे प्रार्थना करेल, मग ती प्रार्थना काही असो, कोण ऐकणार? देव. आता हा माझा भाऊ आहे, पण हा कोणामध्ये नाही आहे. हा काय करतो? ड्रिंक करतो, दारू करतो, वाईट गोष्टी करतो. पण किती केला तर कोण आहे माझा? माझी इच्छा काय? वाचला पाहिजे. पण अशा प्रकारचं जीवन असलं तर आशीर्वाद भेटतील का याला? नाही. पण देवाने आशीर्वाद देऊन ठेवला आहे का झुडपाखालची वाणी मी ऐकणार. मग तुझा भाऊ किती दारुडा असू दे, हा किती समस्याग्रस्त असू दे, पण जर तू झुडपाखाली येऊन त्या देवाला वाणी मारतो तर प्रभू म्हणतो की तुझी वाणी मी ऐकल आणि तुझ्याकडे पाहून मी याला बरं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? असा आशीर्वाद आहे. बायबल सांगतं, काढूया आपण मत्तय शुभवर्तमान 8वा अध्याय 6वं आणि 7वं वचन, का झुडपाखाली येणं फक्त स्वतःसाठी नाही, इतरांसाठी जरी तुम्ही झुडपाखाली आले, परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणारच. रीड करूया आपण मत्तय 8वा अध्याय 6वं आणि 7वं वचन. आणि तो विनंती करीत म्हणाला, हे प्रभू, माझा चाकर पक्षघाताने भारी पिडलेला असा घरात पडून आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शतपतीने उत्तर देऊन म्हटले, हे प्रभू, तू माझ्या छपराखाली यावे असा मी योग्य नाही, पण शब्द मात्र बोल म्हणजे माझा चाकर बरा होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थनेसाठी आलाय शतपती. कोण आलाय? शतपती. कोणाकडे आला? प्रभूकडे. येशू म्हणजे कोण? झुडूप. येशू म्हणजे कोण? झुडूप. आणि कोण आता झुडपाजवळ? शतपती. शतपती. स्वतःसाठी आला होता का? नाही. कुणासाठी आला? चाकरासाठी. चाकर येऊ शकत नव्हता का? चाकर येऊ शकत होता का? नाही येऊ शकत होता. नाही, कारण तो कसा होता? पिडलेला. समजतं का ठिकाणी? चाकर येऊ शकत नव्हता कारण चाकर कसा होता? पिडलेला. पिडलेला व्यक्ती कसा येऊ शकतो? पिडलेला व्यक्ती येऊ शकत नाही. म्हणून कोण आला? शतपती. कारण त्याला काळजी होती का तो किती चाकर का नाही असाना, पण तो माझा प्रिय आहे, आणि म्हणून त्याच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी तो झुडपाखाली गेला आणि झुडपानी ती वाणी ऐकली. काय म्हणला परमेश्वर? वाच बरं पुन्हा ते वचन. तेव्हा शतपतीने उत्तर देऊन म्हटले, हे प्रभू, तू माझ्या छपराखाली यावे असं मी योग्य नाही, पण शब्द मात्र बोल म्हणजे. स्टार्टिंग 6. आणि तो विनंती करीत म्हणाला, हे प्रभू, माझा चाकर पक्षघाताने भारी पिडलेला असा घरात पडून आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. प्रेज द लॉर्ड. शतपती काय म्हणला? माझा चाकर काय काढला? काय झालंय? पक्षघाती. येशूने काय उत्तर दिलं? यस, येशूने काय उत्तर दिलं? मी येऊन त्याला बरे करेन. येशू म्हणतो का नाही त्यालाच घेऊन ये? नाही. येशूला माहिती तो कसा आहे? आजारी, पिडलेला आहे. कसा आहे? पिडलेला आहे. पण जर तू या झुडपाखाली येतो तर तुझ्याकडे पाहून त्याच्यासाठी मी येणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? खूप मोठ्या आशीर्वादाबद्दल बोलतं या ठिकाणी वचन. पुन्हा ऐका या ठिकाणी याचं गांभीर्य काय वचनाचं. शतपतीचा चाकर आजारी आहे, पीडित आहे, तो देवाकडे येऊ शकत नाही, पण शतपती त्या झुडपाखाली त्या येशूकडे येतो आणि म्हणतो का प्लीज त्यासाठी तू प्रार्थना कर, त्यासाठी तू चल. आणि येशू म्हणतो का मी येणार आहे. कशासाठी येणार? त्याला मोकळं करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का शतपतीचा चाकर कसा आहे? पीडित आहे. कसा आहे? पीडित आहे. समजतंय का? बघा, देव याच्यातून आम्हाशी बोलतोय का जर तुमचं कुटुंब आहे, तुम्ही एकटे प्रभूमध्ये आहात, तुम्ही प्रार्थना करता, इतर लोक प्रभूमध्ये नाही आहेत, ते प्रार्थनेमध्ये नाही आहेत, पण ते समस्यामध्ये फसलेत, एक मोठा त्रास त्यांच्या समोर आलेला आहे, त्यांना मदतीची गरज आहे. मग मनात प्रश्न येईल, अरे प्रभू ते तर तुझ्यात नाहीये, मग ते प्रार्थना ऐकतील का? पण जर तू देवाकडे येशील, जर तू झुडपाखालून वाणी मारेल, तर प्रभू तुझ्यासाठी त्यांना वाचवणार आहे. समजतंय का? ते प्रभूला ओळखत नाही, पण कशामध्ये फसलेत? समस्यामध्ये. आणि तुझं हृदय तुटतं त्यांच्यासाठी का प्रभू जरी तुला ते ओळखत नाही, पण देवा ते समस्यात फसलेत, देवा तू प्रार्थना ऐकशील का? होय, जर तू झुडपाखाली येतो तर मी तुझ्यासाठी त्याची प्रार्थना मान्य करणार आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? उभा राहा. दुसरं उदाहरण मी या ठिकाणी घेतो. का समजा माझ्या कुटुंबातला व्यक्ती समजा व्यसन करतो. काय करतो? व्यसन करतो, किंवा चुकीच्या मित्र परिवारामध्ये आहे, किंवा जुगार खेळतो, किंवा अशा काही गोष्टी करतो जे देवाच्या विरुद्ध आहे. पण माझी इच्छा आहे की त्याचं जीवन काय झालं पाहिजे? परिवर्तित झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? पण हा प्रार्थनेला येतो का? हा प्रार्थनेला येत नाही. पण जर तू प्रार्थनेला येतो आणि तू त्या झुडपाखाली या भावासाठी विनंती करतोय, तर परमेश्वर ती प्रार्थना ऐकून याचं हृदय कसं फोडायचं हे प्रभूला चांगल्या प्रकारे माहीत आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? मी प्रार्थनेते, पण हा प्रार्थनेत नाहीये. हा वाईट संगतीमध्ये, वाईट गोष्टीमध्ये, प्रभूकडे चल, मंदिराकडे चल, हा कधीच येत नाही. हा नावं ठेवतो, हा निंदा करतो, हा निघून जातो. पण ते म्हणतो का तुझी तळमळ माझ्यापासून लपलेली नाहीये. तू झुडपाखाली आहे तर काळजी करू नको, तू मला हाक मार, मी याला बदलणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? का जर तुम्ही झुडपाखाली आहात, कोणासाठी वाणी मारा, प्रभू ती वाणी ऐकणार. कारण देव शब्द बोललाय का जो कोणी येशूच्या नावात प्रार्थना करेल त्या पित्याकडे ती प्रार्थना मी ऐकणार आहे. जो कोणी आब्बा बाप्पा मला हाक मारणार त्याची प्रार्थना मी ऐकणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं का? ठिकाणी एक साक्षी मी सांगतो. एका ठिकाणी मी प्रार्थनेला गेलो होतो आणि बाहेर गावामध्ये, आणि त्या ठिकाणी एक कुटुंब होतं जे चांगल्या प्रकारे प्रभू येशूला ओळखत होतं, आणि शेजारी त्यांच्या काही राहणारे त्यांचे शेजारी होते, पण ते प्रभू येशूला ओळखत नव्हते. माहीत होतं येशू ख्रिस्त देव आहे, पण एवढं काय देणं घेणं नव्हतं. पण ती बहीण आजारी पडली होती. एक आंटी होती, तिची मुलगी, तिचं लग्न झालेलं होतं, पण आजारी पडल्यामुळे ती कुठं आली होती? घरी आली होती काही कारणास्तव, आणि पुष्कळ आजारी अवस्थेमध्ये होती. पण जे कुटुंब येशूला ओळखत होतं त्यांनी चांगलं त्यांना चार्ज केलं, येशू जीवन देव आहे, येशू कार्य करणारा परमेश्वर आहे, तुम्ही एकदा प्रार्थना तर करून घ्या, तुम्ही प्रभूला हाक तर मारून बघा, दे तुमची प्रार्थना ऐकणार. आणि मग त्या ठिकाणी आम्ही गेलो, त्या कुटुंबात गेलो, त्या बहिणीला आणलं, तिला बसवलं त्या ठिकाणी. पण तिच्या चेहऱ्यावरून दिसत नव्हतं की तिचा विश्वास येशूमध्ये आहे. पण कोणाची तळमळ चालली होती? शेजाऱ्यांची, की त्यांना येशूचा अनुभव आला पाहिजे. आणि त्या मुलीची आई, का तिने पाहिलं का माझं मुलगा किती आजारी, ही या बंधनातून सुटली पाहिजे. ते म्हणले येशूवर विश्वास ठेव. पहा, आईचं जे प्रेम आहे, या प्रेमाची व्याख्या आपण करू शकत नाही. तिला फक्त आपल्या मुलाचं काय पाहिजे, मुलीचं काय पाहिजे? सुख पाहिजे. येशू जीवन देव का? आहे ना जीवन देव. कार्य करतो का? हा करतो ना. माझ्या मुलीसाठी काहीतरी करा. समजतंय का? त्या आईची तळमळ आहे. कारण या ख्रिस्ती कुटुंबाने त्यांना सांगितलं, विश्वासणाऱ्या कुटुंबाने, का येशू प्रार्थना ऐकतो. तिचा विश्वास वाढला. मुलीला त्यांनी सांगितलं का प्रार्थना करून घ्यायची. मुलीला त्या ठिकाणी आणलं, बसवलं, त्यांना सांगितलं प्रार्थना करणारे. पण तिच्या बोलल्यामुळे असं वाटत नव्हतं की तिची इच्छा आहे प्रार्थना करून तिने घ्यावी. कारण मला जास्त तिला विचारलं, तू कोण काय? ती म्हणली मी डॉक्टर आहे. मी कोण आहे? डॉक्टर आहे. माझे पती पण डॉक्टर आहे. मग मला कळलं की कदाचित हिला वाटत असेल का तर आई म्हणती, आग्रह करते, एवढं म्हणतात प्रार्थना करा, तर चला बाबा करा प्रार्थना. चेहऱ्यावर तो आनंद नव्हता, पण शेजाऱ्यांचा आणि आईचा खूप मोठा विश्वास होता का वाणी मारा, तुम्ही प्रार्थना करा, देव कार्य करणार. प्रार्थना केली. त्या दिवशी आम्ही प्रार्थना करून निघून गेलो, आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला फोन आला पुन्हा की बरं तुम्ही पुन्हा इथं कधी येणार आहे? म्हणलं कशासाठी? म्हणले काल प्रार्थना केली होती ना, त्या बहिणीच्या जीवनात खूप मोठा चमत्कार झाला, तिला पूर्णतः आता बरं वाटतंय, आणि त्या कुटुंबाला तुम्हाला अर्पण म्हणून काहीतरी द्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? ती बहीण प्रभूला ओळखत नव्हती, ती आई एवढी परिचित नव्हती, पण ते शेजारचं कुटुंब त्या कुटुंबासाठी तळमत होतं. आणि मग आम्ही झुडपाखाली जास्त त्या प्रभूला वाणी मारली, प्रभूने ती वाणी ऐकली. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? ज्यावेळेस पुन्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो, मग त्या बहिणीचा आवेश वेगळा. मग पहिले शेजारच्या कुटुंबात प्रार्थनेला ते आले होते, त्यांच्या घरी त्यांनी आम्हाला नेलेलं नव्हतं, कारण थोडेसे ते घाबरत होते. पण ज्यावेळेस आलं, नाही नाही आता आमच्या घरी चाला, आता आमच्या घरी चाला, मग तिथे जाऊन प्रार्थना करा. मग ती सगळी स्टोरी सांगू लागली. पहिलेचा विश्वास आणि नंतरचा विश्वासमध्ये खूप मोठा फरक होता. कारण ज्या झुडपाखालून वाणी मारली, प्रभूच्या नावात प्रार्थना केली, देवाने असं स्पर्श केलं की त्यांना कळलं की येशू जीवन परमेश्वर आहे. कारण ती स्वतः कोण होती? डॉक्टर. तिला माहिती आहे का एकाएकी एवढा किती अँटीबायोटिक दिली एवढा असर होत नाही. पण संध्याकाळी प्रार्थना केली, दुपारी प्रार्थना केली, आणि दुसऱ्या दिवशीच एकदम तिला असं फ्रेश वाटू लागलं. तिला कळलं का माझ्यात खूप मोठं तो जो आजार होता, जो काही त्रास होता, तो पूर्णतः निघून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? झुडपाखालीहून तुम्ही इतरांसाठी वाणी मारा, प्रभू तुमची वाणी ऐकणार. हृदय कष्टी करू नका का ते प्रार्थनेला येत नाही. कारण अनेक लोकांचं मन कष्टी आहे कुटुंबांसाठी. कदाचित काही कुटुंब असे पण आहेत का ते देवाला ओळखतच नाहीत, फक्त स्वतःच ते विश्वासणारे आहेत. ते म्हणतो काळजी करू नको, जर तू झुडपाखाली आहे ना त्यांच्यासाठी मी कार्य करणार. प्रेज द लॉर्ड.
समजतं का या ठिकाणी? म्हणून या ठिकाणी आपला विश्वास मोठा करा का देव सर्वसमर्थ आहे. देव व्यक्तिगत झुडपाखाली आल्यानंतरही प्रार्थना ऐकतो आणि देव इतरांसाठी झुडपाखाली आलं तरी परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो. अजून एक साक्ष सांगतो व्यक्तिगत प्रार्थनेबद्दल. एक छोटासा मॅसेज एका बुकमध्ये आम्ही रीड केला होता की एक कुटुंब होतं आणि अशा प्रकारे ते कुटुंब होतं का त्यांना त्या सिस्टरना पती नव्हते, ती एकटी होती, विधवा होती आणि तिला 3 मुलं होते. ती कष्ट करायची आणि मुलांना काय करायची, खाऊ पिऊ घालायची आणि दिवसात ती कामाला जायची. पण तिने आपल्या लेकरांना कोणाची ओळख करून दिली होती? देवाची. कोणाची? देवाची. येशूची ओळख तिने त्यांना करून दिली होती. लहानपणा असता त्यांना कोणी आप्तजन नव्हते म्हणून जे काही त्यांचे आप्तजन नातेवाईक कोण? देव. समजतंय का? एक कुटुंब आहे, ती बहीण विधवा आहे, 3 लेकरं आहेत. जसं अशा स्थितीमध्ये कुणी असतं त्यांचं कुणी नातेवाईक नसतं, अशा लोकांचा नातेवाईक कोण असतो? फक्त देव. आणि तिने पूर्ण चांगल्या प्रकारे ओळख करून दिली होती का त्या देवाला मागायचं, तो देव प्रार्थना ऐकतो, येशू आपलं उत्तर देतो. त्या लहान लेकराच्या डोक्यात तेवढंच का देव आपली प्रार्थना ऐकतो. आणि एक संध्याकाळी असं लिहिलं त्या पुस्तकामध्ये का ती बहीण कामावून जरा उशीर आली आणि म्हणून स्वयंपाकही झालेला नव्हता कारण ती कामावून झालेली नव्हती आणि त्या लहान लेकरांना काय लागली? भूक. त्या लहान लेकरांना काय लागली? भूक लागली. आणि भूक लागलेल्या अवस्थेमध्ये त्यांना व्याकुळ झाले का आता काय करावं? त्यांना आठवलं कोणाला हाक मारायची? देवाला. आणि मग ते 3 लेकरं त्या ठिकाणी खोलींमधून जोरदार प्रार्थना करू लागले, हे प्रभू आम्हाला भूक लागली, आईने सांगितलं का तू उत्तम आहे, तू मदत करशील, आम्हाला जेवण पाठव. त्याच ठिकाणून बाहेर चालत असता एक माणूस त्याचं लक्ष त्या ठिकाणी त्या लेकरांकडे वेधलं गेलं आणि त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली. काही लहान लेकरं म्हणतायत का हे प्रभू आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवण दे. मम्मीने सांगितलेलं आहे की येशू खूप चांगला आहे, तो प्रार्थना ऐकणारा देव आहे, आम्हाला जेवण पाहिजे, तू लवकर पाठव आणि आम्हाला माहिती देणार आहे. ती प्रार्थना त्या व्यक्तीला इतकी स्पर्श झाली का तो मार्केटमध्ये गेला, भरपूर काही परचेस केलं, खाण्यापिण्याचं सामान, आणि त्या ठिकाणी त्या खोलीच्या बाहेर आला, ठेवला, वाजवलं आणि ते निघून गेलं. आणि मग त्या ठिकाणी थोड्या वेळाने त्यांची आई आली. तिने पाहिलं गेले खरं खातात, एन्जॉय करतात. अरे कसं काय आलं? तू सांगितलं होतं जास्त काय पाहिजे असं येशूला मागितलं, दाराबाहेर लगेच रेडी. समजतंय का? आईला आश्चर्य वाटलं का एवढं खाण्यापिण्याचं सामान आलं कुठून? तर लहान लेकरं एकदम तू सांगितलं होतं ना जास्त काय पाहिजे असं कोणाला सांगायचं? येशूला. भूक लागली मी सांगितलं येशूला, येशू जेवण पाहिजे, लगेच अर्धा तासात जेवण बाहेर आलं म्हणे. तिला कळलं का देवाने महान कार्य केलेलं आहे. झुडपाखाली ते लेकरं आले, ते लहान लेकरं, त्यांना तर माहीत पण नाही का काय नेमकं काय प्रकार झाला, पण देव कशा प्रकारे वाणी ऐकतो हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. प्रेज द लॉर्ड. समजतं या ठिकाणी? म्हणून झुडपाखाली व्यक्तिगत आले, तुम्हासाठी आले तरी प्रभू तुमचं ऐकणार, तुम्ही इतरांसाठी आले तरी परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकणार. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? याईराची कन्या, ते पण तेच उदाहरण आहे. इतरांसाठी प्रार्थना. वाचूया आपण 9वा अध्याय 18 आणि 19 वचन. 18 आणि 19 वचन. तो त्यांच्याशी या गोष्टी बोलत असता पहा कुणी अधिकारी येऊन त्यांच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी आत्ताच मेली, परंतु तू येऊन आपला हात तिच्यावर ठेव म्हणजे ती जिवंत होईल. तेव्हा येशू उठून आपल्या शिष्याबरोबर त्याच्या मागे जाऊ लागला. ओके. प्रेज द लॉर्ड. पहा पुन्हा या ठिकाणी एक उदाहरण आहे. एक व्यक्ती कोणाकडे येतो? येशूकडे. आणि कुठं पडतो? पायाजवळ. म्हणजे कुठं आला तो? बरोबर कशाखाली आला? झुडपाखाली. कशाखाली आला? झुडपाखाली. आणि तो म्हणतो कोण मेलंय? मुलगी. माझी मुलगी मेली. मुलगी होऊ शकते काय ठिकाणी? नाही. आणि आले बी ते कोणत्या अवस्थेमध्ये? मृत अवस्थेमध्ये. कोणत्या अवस्थेमध्ये? मृत अवस्थेमध्ये. आणि ज्यावेळेस हा बाप आपल्या मुलीसाठी विनंती करतो, बायबल सांगतं का येशू त्याच्या मागं त्याच्या घरी जाऊ लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? मुलगी मृत अवस्थेमध्ये आहे, पण बाप जे असता झुडपाखाली आला, प्रभूने त्याची वाणी ऐकून त्याच्या मुलीत मोठा चमत्कार केलेला आहे. मी हे उदाहरण यासाठी घेतो का अनेक लेकांची, अनेक आई वडिलांची प्रार्थना आहे. कोणासाठी? त्यांच्या मुलांसाठी. कारण त्यांचे लेकरं देखील आध्यात्मिकरित्या मृत अवस्थेमध्ये आहे. ते प्रार्थनेमध्ये नाही आहेत, ते वाईट संगतीमध्ये, त्यांना गुटख्याचा नाद लागलाय, ते सिगरेट वगैरे पितात, बियर वगैरे पितात, चुकीच्या गोष्टी करतात. पण आई वडिलांची इच्छा असते की आमचा मुलगा कसा व्हावा? धार्मिक व्हावा. कसा व्हावा? धार्मिक व्हावा, देवाचं भय बाळगावं. पण ज्यावेळेस ते आपल्या लेकरांना सांगते, बोलतात प्रार्थना चल ना, तो ऐकत नाही. चल ना मंदिरात जाऊ, चल ना प्रार्थना जाऊ, ते नाकारतात, ते निंदा करतात. आणि आई वडिलांच्या कंट्रोलमधून ते बाहेर पडलेले आहेत. आणि आई वडील खिन्न होऊन बसतेत, आमच्या मुलांचं भवितव्य संपलेलं आहे. भवितव्य संपलेलं नाही. जर तुम्ही येशूकडे याल,
ज्या प्रकारे हा व्यक्ती आपल्या मुलीसाठी आला, जर तुम्ही त्या झुडपाखाली येऊन तुमच्या मुलांसाठी प्रार्थना कराल तर जे मृत अवस्थेमध्ये आहे परमेश्वर त्यांना बदलल आणि जे स्वप्न तुमचं त्यांच्यामध्ये होतं परमेश्वर ते पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? तुमचे मुलं जे तुमच्या हाताबाहेर निघून गेलेत त्यांना पुन्हा कसं हातात आणायचं कोणाला माहिती आहे? देवाला माहिती आहे. कोणाला माहिती आहे? देवाला. पण तुम्ही देवाकडे वाणी नाही मारत बसले. तुम्ही 4 लोकांना सांगता की नाही आमचा मुलगा किती डॅमेज. समजतंय का? अनेक लोकांना आनंद वाटतोय सांगायला का आमचे मुलं किती टुकार आहेत, याचं वर्णन ते चांगल्या डिटेलमध्ये करतात. त्याचं वर्णन जर देवाकडे केलं आणि म्हणलं का प्रभू हा लाख टुकार असेल पण याला सुधारण्यास तू समर्थ परमेश्वर आहे, त्याच्याबद्दल कोणी अभिमान नाही बाळगत. कोणाला सांगण्यामध्ये? देवाला. पण तो टुकार किती कोणाला सांगतात? समजतंय का? उभा राहा 2 मिनिट. आमच्या फॅमिलीत काही टुकार मुलं मुली आहेत. मी यांना सांगणार तुम्हाला नाही माहिती आमच्या कुटुंबात किती डेंजर लोक आहेत, एकदम वाया गेलेले आहेत. आणि सांगताना काय वाटतो? अभिमान. काय वाटतो? आता मला ह्या भावाला सांगून हा काय करू शकतो का? हा ऐकलं आणि 4 लोकांना पण सांगाल का त्यांच्या कुटुंबात ते पुरवले वाया गेलेले आहेत बरं का. ते स्वतःच सांगितलं आम्हाला त्यांनी, त्या ब्रदरनी. समजतं या ठिकाणी इकडं मन मोकळं करून काही नाही भेटणार. त्या झुडपाखाली आल्यानंतर तुम्हाला परिवर्तन भेटल. समजतंय? तुमचं जे काही इच्छा अपेक्षा आहे त्या प्रभूला सांगा, त्या प्रभूकडे गाणं तुम्ही गा, कारण तो सर्व समर्थ आहे तुमची प्रार्थना ऐकायला. पण जर तुम्ही झुडपाखाली येत नाही, जर तुम्ही झुडपाखाली येऊन विनंतीच करत नाहीये तर तुमच्या प्रार्थनेला उत्तर येणार नाही. कारण जी हगाराची स्थिती होती ती स्थिती तुमची होईल. ती रडत बसली, तुम्हाला रडत बसावं लागेल. वाटेला काही येणार नाही. कारण योहान शुभवर्तमानामध्ये सांगितलंय का फाटा वेलेमध्ये असल्याशिवाय फळ येणार नाही. समजतंय? म्हणून त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? मग आजार असू द्या, दारू असू द्या, कुटुंबात विभक्तपणा असू द्या, अन्य मार्गाला कुटुंबातले लोक जाऊ द्या, फक्त झुडपाखाली या आणि झुडपाखाली येऊन थोडंसं सहनशीलतेमध्ये उभे राहा. कारण अनेक लोकांची काय गडबड असती, वाणी मारली का लगेच आवाज आलाच पाहिजे. नाही, थोडं सहनशील व्हा. परमेश्वर उत्तर देणारच आहे याचा विश्वास तुम्ही ठेवा आणि तुमच्या प्रार्थनेला परमेश्वर उत्तर देईलच. प्रेज द लॉर्ड. समजतं का? ठिकाणी प्रभू त्या लेकराची वाणी ऐकतो ज्याला प्रार्थनाही चांगल्या प्रकारे येत नाही. तुम्ही तर काही वेळेस देवाचा अनुभव घेतलाय, मग तुमच्या प्रार्थनेला प्रभू उत्तर नाही देणार का? देईल. पण कशाखाली आलं पाहिजे? कशाखाली? झुडपाखाली. झुडूप कोण आहे? झुडूप कोण आहे? प्रेज द लॉर्ड. समजतंय का? आता एक छोटा पॉईंट मी लास्ट सांगल, गैरसमज होऊ नये. झुडूप कोण आहे? येशू. मग असं लिहिले कोणाच्या नावात प्रार्थना करायची? येशूच्या. मग डायरेक्ट आब्बा बाप्पा म्हणून प्रार्थना घेताना चालणार का? चालेल का? कारण तुम्ही आब्बा बाप्पा हाक पण कोणामुळं मारता? झुडपाखाली आल्यामुळं. समजतंय का? जसं तुम्ही झुडपाखाली येता, येशूमध्ये येता, मग तर तुम्हाला कळतं का मला आब्बा बाप्पा हाक मारण्याचा अधिकार आहे. समजतंय ना? नाही तर गैरसमज उत्पन्न होईल का ब्रदर आबा बापा म्हणून हाक नाही मारायची का? काही लोक म्हणतात नाही येशूच्या नावात प्रार्थना नाही केली ना मग प्रार्थना चुकली का? कारण तुम्ही डायरेक्ट आबा बापा म्हणून हाक मारली. अरे येशूमध्ये आलो म्हणून तुम्हाला आबा बापा हाक मारण्याचा अधिकार आहे? तुला ते कळलंच नाही. समजतंय ना? गैरसमज होऊ नये म्हणून या ठिकाणी ते एक्सप्लेन मी करत आहे का झुडपाखाली येणं म्हणजेच तुम्हाला तो अधिकार प्राप्त होणं आहे का तुम्ही डायरेक्ट आब्बा बाप्पा म्हणून त्याला हाक मारू शकता किंवा डायरेक्ट येशूच्याही नावात प्रार्थना केली तरी देखील परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड. पण कशाखाली यायचं? झुडपाखाली. वेळ वाया घालू नका. अनेक लोक काय वेळ वाया घालतात? वेळ. जसं त्रास आला, जसं संकट आलं साठवून ठेवायचं नाही. कुठं मोकळं करायचं? झुडपाखाली. कारण बायबल एक शब्द वापरला, प्रभूने असं एक वचन सांगितलं, आहो कष्टकरी ओ भार कंता जना हो. कोणाकडे या? यस, प्रभूने काय म्हणला? आहो कष्टकरी ओ भार कंता जना हो मजकडे या. कारण त्याला माहिती आहे हे भार माझ्याकडे देत नाही. कोण वाहतं? स्वतःच. टेन्शन घेतलं स्वतःकडे, राग आला स्वतःकडे, मन दुखवलं स्वतःकडे. अरे एवढं टेन्शन घेशील तर चालू शकणार नाही. तू आपलं मन कठीण होताच कोणाकडे मोकळं कर? देवाकडे. टेन्शन येताच कोणाला सांग? देवाला. राग येताच कोणाला सांग? देवाला. निराशा येताच कोणाला सांग? देवाला. कारण देव म्हणतो कष्टकरी भार कंता जना हो. भार वाहताय तुम्ही. कसला भार? निराशेचा भार, अपयशाचा भार, आजाराचा भार, कुटुंबातल्या समस्येचा भार. हा भार वाहून किती टेन्शन घेशील? बीपी वाढून जाईल तुझं. भार वाहू नको. भार मला दे आणि तू मोकळा हो, कारण तुझा भार वाहण्यास येशू ख्रिस्त समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी सांगितलं की सकाळी उठल्यापासून
संध्याकाळपर्यंत अनेक गोष्टीमधून आपण जातो. आपण तो प्रार्थना केली का? सकाळी उठल्यावर संध्याकाळी झोपताना दिवसभरामध्ये समस्या नाही आल्या का? मन कठीण नाही झालं का? त्रास समोर नाही आले का? मग ते ओझं तू तसंच घेऊन बसला का संध्याकाळपर्यंत? ते ओझं कधी प्रभूकडे देणार? प्रार्थना शेड्यूल सांगा. किती दिवस प्रार्थना करता? किती दिवस प्रार्थना करता इथं लोक? करतच नाही का? सांगा. कुणी काय सांगतच नाही. कुणी म्हणतं 1 वेळेस, कुणी म्हणतं 2 वेळेस, सकाळी आणि. पण दिवसातून किती घडामोडीतून आपण जातो. कुठं राग येतो, कुठं भांडणं होतं, कुठं टेन्शन येतं, कुठं निराशा येते. येत नाही का? दिवसभरामध्ये किती वेगवेगळ्या वातावरणातून जातो. मग ते म्हणतो जसं वातावरण कठीण होतं, तू मन मोकळं का नाही केलं लगेच? प्रार्थना जायचं म्हणजे असं काही नाही का एक वेगळ्या खोलीतच तुम्ही जाऊन प्रार्थना करत बसावी. ऑफिसमध्ये कुठं आणायची वेगळी खोली? गाडीवर चालताना धक्काबुक्की लागली, कोणाची खोली शोधायची प्रार्थनेवर? समजतंय का? त्याच ठिकाणी त्या गाडीवर तुम्हाला प्रार्थना करायची. त्याच बाजारात काय झालं त्याच ठिकाणी तुम्हाला प्रार्थना करायची. दुकानात काय तर झालं, ऑफिसमध्ये काय तर झालं, त्याच ठिकाणी तुम्हाला प्रार्थना करून आपलं हृदय कोणासमोर मोकळं करायचं? देवासमोर. समजतंय का ठिकाणी? पण आपण ओझं घेऊन चालतो. दिवसभर आपण थैल्या घेऊन चालतो. कारण आपलं काय लागली? सवय. ही सवय मोडली पाहिजे का? कारण मी मुंबईत होतो आणि मुंबईत जॉबला असताना तिथं लोकलचा प्रवास मी करायचो आणि नेहमी असे हात धरून उभा राहायचं. मग ती सवय लागली होती. लोकल थांबलेली जरी असेल तर हात कसे? वरतीच. मग अरे लोकल थांबलेली, मग हात खाली करायचं. पण 5-10 मिनटं तसंच थांबायचं. मग कळायचं अरे बापरे किती सवयमध्ये मी अडकल्या गेलो. समजतंय का? लोकलमध्ये कुठं धरावं लागतं? वरती. लोकल थांबलेली जरी आहे, निघली नाही, पण सवय कोणती आहे? मग हात गाळल्यानंतर लोकल तर थांबली, निघाली नाही, मी कशाला धरून थांबलं? सवय लागली. काय लागली? सवय. त्याच प्रकारची आम्हाला सवय. जे काही त्रास आले, निराशा आले, मन दुखवलं, काही झालं, सगळं साठून ठेवायचं आणि जड अंतकरण घेऊन चालायचं. एखाद्याकडे पाहताच कळतं का कष्टी व्यक्ती का? कारण हृदय देवासमोर मोकळं करत नाही. एखाद्या कुटुंबात जाताच कळतं दडपणाने भरलेलं कुटुंब आहे, कारण तिथं मोकळीताच वाटत नाही. पण ज्या कुटुंबात देवाची आराधना करणारे लोक आहेत, देवाच्या झोडपाखाली जाणारे लोक आहेत, त्या कुटुंबात लगेच जाता कळतं हे प्रार्थना करणारं कुटुंब आहे. समजतंय का? जर तुम्ही स्वतः प्रार्थना करणारे आहात, देवाच्या पायापाशी बसणारे आहात, तर तुम्हाला लगेच कळतं त्या घरात गेल्यानंतर, त्या लोकांना भेटल्यानंतर हे आपलं हृदय देवासमोर मोकळे करणार आहेत किंवा नाही आहेत. पाय ठेवताच, तिथं वाचताच कळतं देवाचा अनुग्रह जाणवतो त्या घरामध्ये, कारण हे झुडपाखाली येणारे लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. समजतं का? ठिकाणी झुडपाखाली जा, झुडपाखाली जा. कारण बायबल काय सांगतं, ज्यावेळेस असं लिहिलं आहे की अब्रामाच्या घरी ते 3 देवदूत आले, त्यांनी काय घेतलं तिथं? विसावा. काय घेतला? विसावा. तुमच्या इथं येऊन लोकांना काय भेटला पाहिजे? त्यांच्या हृदयात शांती जाणवली पाहिजे. कारण काय कुटुंब आहे इथं येताच मन किती मोकळं वाटतं, प्रसन्नता वाटते. यस, जे लोक आत्म्यात आहेत त्यांना हे जाणवलं, बाकीला वाटलं काय सांगतो काय कळत नाही. ते कळण्यासाठी तुम्हाला आत्म्यात राहावं लागेल. तिथं जाताच त्या भावाच्या संगती राहताच एक वेगळा इन्व्हेंटिंग आम्हाला जाणू लागतो. विसावा भेटतो जीवाला. समजतंय का? जे आत्म्यातली भाषा समजतात त्यांना हे समजेल, बाकीच्यांना हे बाउन्स जाईल. समजतंय? झुडपाखाली जाणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जे कुटुंब प्रार्थना करणार आहे त्या कुटुंबात लगेच गेल्याबरोबर कळतं का देवासमोर मन मोकळं करणार आहेत. म्हणून झुडपाखाली जा. झुडपाखाली जाणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. उभं राहूया, प्रार्थना करूया आपण. मी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो का देवा झुडपाखाली येणं हे आम्हाला खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. मग हे आम्हासाठी असेल किंवा आमच्या कुटुंबासाठी असेल, पण तू म्हणतो झुडपाखाली ये. झुडपाखाली आज या ठिकाणी जे लोक आहेत, जे टीव्हीवर मला पाहतायत, देवाचा आत्मा तुम्हाशी बोलतोय का हे ओझं तू वाहतोय का? तू खिन्न आणि उदास झालेला आहे. आपलं मन देवासमोर मोकळं कर. आपलं अंतःकरण देवासमोर मोकळं कर. आपलं रडणं देवासमोर रड. ते म्हणतो तू झुडपाखाली येत नाही, तू हगारेच्या अवस्थेमध्ये आहे. हे पिते आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही सर्व त्या झुडपाखाली आलेलो आहोत देवा. आणि मी प्रार्थना करतो लॉर्ड, जर कोणी आजारी असेल
येस प्रभू. आम्ही मध्यस्थी करतोय झुडपाखाली येऊन त्या लोकांसाठी. येस प्रभू. जो काही आजार त्याच्या शरीरामध्ये लपून बसलेला आहे, येस परमेश्वर. विश्वास मोठा करा, ही वेळ आहे मोकळं होण्याची. येस आमेन. आपल्या आजारी भागावर तुम्ही हात ठेवा. Yes. जे या ठिकाणामध्ये आहे, जे टीव्हीवर पाहतायत, विश्वास धरा, ही वेळ मोकळं होण्याची आहे. Yes, yes. आपण त्या झुडपाखाली आहोत, देव आपली वाणी ऐकणार आहे, तुम्ही मोकळे होणार आहे. येशूच्या नावात लपून बसलेल्या सर्व आजारांची आत्म्यांनो, Yes, मग तुम्ही amen. डायबिटीज असेल, Yes. मग ते मूळव्याध असेल, मग Yes. तो कॅन्सर असेल, मग तो Hallelujah. मणक्यातला गॅप असेल, Yes. येशूच्या नावात मी सर्व काही बांधून नाश नाश करतो करतो. आणि Yes. प्रत्येक चापकांचं आरोग्य या क्षणी मी प्रभूच्या नावात स्वीकारतो. येस. प्रत्येक तो अवयव म्हणतो येशूच्या नावात संजीवित हो. So, yes, प्रत्येक amen. तो अवयव प्रभू येशूच्या नावात नवीन हो. नवीन हो. प्रत्येक तो अवयव प्रभू येशूच्या नावात मोकळा मोकळा हो. हो. आणि Yes. प्रभूच्या नावात ते आरोग्य मी स्वीकारतो. स्वीकारतो. आपला विश्वास मोठा करा. Yes. म्हणा देवा मी ते आरोग्य स्वीकारतो. Yes, मी म्हणा मी आरोग्य प्रभू बरं झालेलो स्वीकारतो. आहे. Yes. तुझं आरोग्य मजमध्ये वाहत आहे. तुझ्या चापकांद्वारे तू मला मोकळं केलेलं आहे. या झुडपाखालची वाणी तू ऐकलेली आहे प्रभू परमेश्वरा. थँक्यू लॉर्ड, तू प्रार्थना ऐकत आहे. येस लॉर्ड. ज्यांचे संसार तुटले माझ्या परमेश्वरा, येस. या झुडपाखालून वाणी मारून म्हणतो का प्रभू त्यांचे कुटुंब पुन्हा तुझ्या नावात मी एकत्र करतो. एकत्र करतो. ज्या बहिणीचा पती तिला घ्यायला येत नाही, Yes. येशूच्या नावात त्याला कठीणपणा मी नाहीसा करतो. नाहीसा करतो. आणि त्या भावाचं मन बदलून प्रभू तुला घ्यायला येणार आहे असा विश्वास तुझा मोठा करतो. Yes, Lord. आणि देवाने तुझी प्रार्थना ऐकलेली आहे असा विश्वास धर, कारण तू आम्ही झुडपाखाली आलेली आहे. Yes, आणि Lord. देव तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. येस. हे पित्या मी प्रार्थना करतो प्रभू, येस. ज्यांचं जॉबचे ऑर्डर्स आलेले नाहीयेत प्रभू, येस लॉर्ड. ते म्हणतो काळजी करू नको, तू झुडपाखाली आहे. आमेन. तुझे ऑर्डर्स मी मोकळे केलेले आहे. आमेन. तू देवाचा मोठा गौरव पाहणार आहे. हालेलुया. ज्यांना पोटचं फळ नाहीये, ते म्हणतो झुडपाखाली आहे. मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद मोकळे केलेले आहे. आमेन. आमेन. ज्यांच्या कुटुंबात विभक्तपणा राज्य करतो, भांडण द्वेष आहे, मी प्रभूच्या नावात शांती त्या ठिकाणी मोकळी मोकळी करतो. करतो. जे कुटुंब व्यसनाने बांधलेले आहेत, प्रभूच्या नावात ते बंधन आम्ही तोडतो माझ्या परमेश्वरा. Yes. आणि प्रभू तिथं समेट आणि प्रीती आणि प्रेम आम्ही स्वीकारतो स्वीकारतो देव प्रभू. बाप्पा. कारण ते झुडपाखाली आलेले आहेत माझ्या परमेश्वरा. Yes, Lord. आणि त्यांची वाणी तू ऐकलेली आहे म्हणून तुला धन्यवाद. धन्यवाद देतो. जे पुष्कळ दिवसापासून देवाकडे आपलं रडणं रडत आहे, येस. ते म्हणतो खिन्न होऊ नकोस, येस. निराश होऊ नको. मला माहिती आहे की तुझे आशीर्वाद तुला भेटलेले नाही, येस लॉर्ड. पण तू अजून देखील माझ्या पायापाशी आहे. येस. तुझं बसणं व्यर्थ जाणार नाही. तू देवाचा आमेन. मोठा गौरव पाहशील. हालेलुया. यस, Thank you, देवाचा Jesus. आत्मा आमेन. तुम्हाशी बोलत आहे. येस. तुम्हाला सांगत आहे का काळजी करू नको, तू झुडपाखाली आहे, तू उत्तम ठिकाणामध्ये आहे. येस. जरी तुझ्या वाटेला काही दिसत नाही, काळजी करू नको, मी कल्पने पलीकडे तुला पुरवणार आहे. आमेन. आमेन. आणि धन्यवाद त्यांची इच्छा पूर्ण केल्याबद्दल. धन्यवाद लॉर्ड. देवाप्पा. प्रभू यांच्या कुटुंबात तुझा आशीर्वाद मी स्वीकारतो स्वीकारतो. देवाप्पा. त्यांच्या मुलांना तू उत्तम ज्ञान दे प्रभू. Yes, Lord. जे भरकटलेत प्रभू त्यांचे मार्ग पुन्हा मी प्रभूकडे नेण्याचे मोकळे मोकळे करतो करतो, लॉर्ड. Lord. जे स्वप्न त्यांच्या मुलांसाठी आहे ते पूर्ण होते माझ्या परमेश्वरा. Abba, Father. आणि त्यांच्यात तुझा गौरव होते. तुझा जर गौरव. कोणावर तंत्रमंत्र आहेत तर या क्षणी तुझी अग्नी मी त्यांच्यावर पाठवतो माझ्या Yes, Abba, परमेश्वरा. Father. त्या अग्नीद्वारे त्या सर्व शुद्ध आत्म्यांना म्हणतो प्रभूच्या नावात जळल्या जा. चढल्या जा. चढल्या जा येशूच्या आणि त्या कुटुंबातल्या लोकांना मी मोकळं करतो माझ्या मोकळं पित्या. करतो देवा. राईट ना तुझ्या अग्नीचं सामर्थ्य मी स्वीकारतो स्वीकारतो. देवा. देवाची अग्नी उतरलेली आहे, ते Yes. सामर्थ्य वाहत आहे. Yes. ते घरातले प्रत्येक तंत्रमंत्राचा प्रभाव जळून जात आहे. Amen. आणि देवाने तुमचं कुटुंब मोकळं केलेलं आहे. प्रभू जे प्रार्थनेला येत नाहीत, जे आपले हृदय कठीण करून बसतेत, प्रभूच्या नावात त्यांच्यातला कठीणपणा आम्ही प्रभूच्या नावात बांधून नाश करतो. येशूच्या नावात. आणि जी इच्छा आहे कुटुंबातील लोकांनी की आमचे इतर लोक बदलावेत, ते म्हणतो Yes. काळजी करू नको, तुझं पूर्ण कुटुंब येशूमध्ये आनंद आमेन. करणार आहे. हालेलुया. आणि थँक्यू लॉर्ड, तू बदलल्याबद्दल प्रभू. धन्यवाद तू बदलला. सर्व गौरव आम्ही तुला देतो Yes, प्रभू. प्रभू. आणि तू प्रत्येकांची प्रार्थना ऐकली, तुला धन्यवाद धन्यवाद देतो देतो. Lord. हृदयाची इच्छा जाणणारा परमेश्वर तू आहे. Yes. जे काही या झुडपाखाली येऊन त्यांनी आपलं मन मोकळं केलेलं आहे, Yes, हो प्रभू. आणि आमीन मध्ये आम्ही उत्तर स्वीकारतो स्वीकारतो. देवा. आब्बा, जे कन्फ्युज आहे त्यांच्या भविष्यासाठी त्यांचे मार्ग आम्ही मोकळे मोकळे करतो. करतो. ज्यांना उत्तर भेटत नाहीये प्रभू, त्यांचं उत्तर आम्ही स्वीकारतो स्वीकारतो, Lord. Lord. त्यांना मार्गदर्शन कर प्रभू. Yes. आणि त्यांच्यात तुझा गौरव तुझा होते Lord. गौरव दे. प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. आमेन.